कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं। अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील सिंधुरजना बाजार येथील अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंतनू आसोडे या होतकरू विद्यार्थ्यांनी आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर आणि गरिबीवर मात करत यशाचे शिखर गाठले. म्हणतात ना, मेहनतीच्या जोरावर खडतर रस्त्यातून सुद्धा राजमार्ग निर्माण करता येतो. कधी स्वप्नही न पाहिलेल्या शंतनू आसोडे या शेतकरी कुटुंबातील आणि अवघ्या 10वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला आहे. पाहूयात हातावर पोट असणाऱ्या परिवारातील शंतनूचा हा स्पेशल रिपोर्ट. शेतात काम करणारे हे आहेत सिंधुरजना बाजार येथील शंतनू आसोडे याचे आई वडील. या परिवाराची परिस्थिती तशी जेमतेमच. हातात येईल तेव्हा पोटात जाईल अशीच काहीशी परिस्थिती. मात्र याच आईवडिलांनी मनगटाच्या मेहनतीतून मुलाला शिकवलंय. त्याच्या शिक्षणात कुठलीही कमी पडू दिली नाही. तिवसा गावावरून 6 किलोमीटर अंतरावर असलेले सिंधुरजना बाजार हे गाव. येथीलच जिल्हा परिषद शाळेत शंतनू आसोडे याचे प्राथमिक शिक्षण झाले आणि तेथेच त्याचा पाया मजबूत झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना शाळेत राबवलेल्या प्रत्येक उपक्रमात शंतनू भाग घेत असे. 5वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे असणाऱ्या इंडियन मिलिटरी स्कूलमध्ये पुढील शिक्षणाचे धडे गिरवू लागला. धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस मानवाची जागा यंत्राने घेतली आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून शंतनूने मागील 1 वर्षापासून एक प्रकल्प तयार केला आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजी इन इंडियन रेल्वे या मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग व स्वयंचलित रेल्वे गेट उघडणे आणि बंद करणे, त्याचबरोबर रेल्वेच्या चाकाच्या माध्यमातून विद्युत निर्मिती, तसेच शेवटच्या बोगीमध्ये संक्शन पंपाच्या माध्यमातून ट्रॅकवर असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आदी घटकांवर शंतनूने काम केले. शंतनूच्या याच कामाची दखल CSIR दिल्ली यांनी घेतली. भारतीय रेल्वेला हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंतनूचा गौरवही केला आहे. मी अशातून मॉडेल नेमकं तयार करत गेलो. आम्हाला विज्ञानाची खूप आवड असल्यामुळे मी प्रत्येक पुस्तक वाचायचो, चाळायचो, वेगवेगळ्या पदार्थाची आपण माहिती घ्यायचो, वेगवेगळ्या लोकांसोबत मी बोलायचो. नेमकं काय होईल, कसं होईल, काय केल्यानं कसं घडते, काय होते, यापासून मी सगळ्यांची माहिती घेऊन मोठ्यांसोबत बोलून सगळ्यांशी मी गावातही आल्यावर मोठ्यांशी चर्चा करायचो. काय होईल, काय असते शिक्षण समोर, या प्रकारे सगळी मी माहिती घ्यायचो व त्याच प्रकारे मी अशातून मॉडेल तयार करत गेलो. माझ्या मनात कल्पना यायची, कारण मी पुलगावरून गावात यायचो तर मला रेल्वेवरून यावं लागत होतं. तर नेमकं मला यामध्ये खूप प्रश्न पडायचे. तर मी काय केलं की एक सरांसमोर आयडिया मांडली, एक कन्सेप्ट मांडली, देऊन मला एक मॉडेल आम्ही तयार केलं. यामधून मी तालुका लेवल, जिल्हा, त्यानंतर राज्य, नॅशनल आणि इथपर्यंत की दिल्लीमध्ये असलेल्या सायंटिस्ट जो CSIR आहे, म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्री रिसर्च सायंटिस्ट जे आहे, त्यामध्येही मी तिथे जाऊन मजल आपली मारली आणि संपूर्ण भारतातून 2रा क्रमांक मी पटकावलेला आहे. सिंधुरजना बाजार येथील या जिल्हा परिषद शाळेत शंतनू आसोडेने 5वी पर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबाच्या बेताच्या परिस्थितीमुळे इच्छा असूनही शंतनूला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता आले नाही. मात्र त्याने मिळवलेल्या यशामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे शंतनूचे आई वडील सांगतात. पहिले शिकला तो, नंतर त्याला आम्ही पुलगावला टाकलं आणि तो प्रयोग करू लागला. पहिला तालुक्यामध्ये पहिला नंबर आला त्याचा. नंतर जिल्ह्याला गेला, जिल्ह्यातही पहिला नंबर आला. नंतर तो राज्यातून गेला, राज्यातूनही पहिला आला आणि केरळला गेला. त्याची खूप इच्छा होती. आम्ही शेतात काम करतो दोघेही जण आणि त्याच्या शिक्षणाला पैसा लावतो. त्याला कुठेही कमी पडू देत नाही आम्ही.
आणि जर आमच्यापाशी जर पैसा नसला शेतीतले कामं करून तर आम्ही दुसऱ्याच्या इकडेही कामाला जातो आणि आम्ही त्याची इच्छा पूर्ण करतो. आणि त्या मोदीजीपर्यंत गेला खूप आम्ही खुश झालो. आमचे सर्व घरातले मंडळीसुद्धा खुश झाली. लहानपणापासून शास्त्रज्ञ व्हायची इच्छा शंतनूने उराशी बाळगली होती. प्रत्येक स्तरातून यश मिळवत आज भारतातून दुसरा क्रमांक पटकावल्याने शेतकरी कुटुंबातील शंतनूने शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकलंय. शंतनूने मिळवलेल्या यशाबद्दल शेंदूरजना बाजार येथील गावकऱ्याने देखील त्याचं कौतुक केलंय. ओस पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील काहीतरी वेगळं करू शकतात हे शंतनूने दाखवून दिलंय. शंतनू हा मुलगा जेव्हा पहिल्या वर्गात इथं आला, चंचल वृत्तीचा अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक बुद्धी असलेला विद्यार्थी होता. तो वर्गात म्हणजे शाळेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईला, त्याची जी आई आहे त्या आईने त्याला इन्स्पायर केलं की बा जर आम्ही वर्ग शिक्षक या नात्यानं त्याला ते उपलब्ध करून दिलं, डायस उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये त्यांनी आपली पहिल्या वर्गापासूनच त्याची चुणूक दाखवली. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. त्यामुळे ते आमच्या शाळेचा सगळ्यात पहिलं महत्त्वाचा वाटा म्हणजे आम्ही त्याला सहशालेय उपक्रमावरून त्याला आम्ही तयार केलं म्हणजे त्यात ते गुण त्याला आम्ही वाव दिला. जो दृष्टिकोन समाजाचा आमच्या शाळेकडे जिल्हा परिषदच्या पायाचा जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनाला त्याच्या कर्तृत्वाने चपराक मिळाली आहे. शंतनूच्या भावी वाटचालीस SBN महाराष्ट्राच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील उमप, SBN महाराष्ट्र, अमरावती.